हॉटेल श्रीराज आज नव्याने या दालनाची सुरुवात होती। नव्याने म्हणजे राजूभाऊ असेल, सुनीलभाऊ असेल, खरं तर जुनाच व्यवसाय आहे, परंतु नव्याने आता या ठिकाणी या रेस्टॉरंटची सुरुवात होती। खरं तर नारायणगावच्या या त्यांच्या समोर मेन चौकामध्ये या महाराष्ट्रातला कुठलाही कार्यकर्ता असो, नेता असो, कुठलाही माणूस असो, या नारायणगाव शहरातून ज्यावेळेला जातो त्यावेळेला आवर्जून या हॉटेलमध्ये उभा राहतो, थांबतो, नाश्ता करतो। आणि विशेषतः रात्रीच्या वेळेला जी काही दुधाच्या बाबतीतली काही खासियत आहे या परिवाराची, ती मसाला दूध, तो चाकण्याचा प्रयत्न अनेक ड्रायव्हर लोक, वाहतूकदार आणि आपल्या तालुक्यातील कानाकोपऱ्यातले अनेक तरुण संध्याकाळच्या टायमिंगला या कट्ट्यावर या निमित्ताने या ठिकाणी येत असतात। विशेषतः नारायणगावच्या राजकारणातील सर्व मंडळी सकाळी जर निघालो बाबूभाऊ तर सगळेजण या कट्ट्यावरती त्या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि रात्री 9 नंतर जेवण झालं का परत आणि तालुक्यातल्या सगळ्या राजकारणाच्या गप्पा येथून सुरुवात होती, तर ते तालुक्यातल्या शेत गावातल्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवलं का या हॉटेलच्या चौकातल्या चावडीवर बसून केलं जातं। या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळतं। नक्कीच मला आनंद होतो की या 2 तरुण सहकाऱ्यांनी या व्यवसायाला सुरुवात या ठिकाणी केली, मी यांना व्यवसायाच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। आज खऱ्या अर्थाने जुना ते सोनं आणि जुनं ते सोनं असणारं हे आपलं हॉटेल श्रीराज। आणि श्रीराज म्हटलं की नारायणगावकरांचं हे हॉटेल आहे असं माझ्यासारखीला निश्चित वाटतं, कारण सुनील भाऊ असेल, राजू भाऊ असेल, या सर्व बंधू या हॉटेलमध्ये बसलेले असू किंवा नसू, पण येणारा महाराष्ट्रातला, जसं आता सत्यशील भाऊने सांगितलं, त्या महाराष्ट्रातला कोणी नेता येऊन, कार्यकर्ता येऊ किंवा अगदी ज्याला काहीच नाही तो जरी आला तर त्याला चहा, त्याला मसाला दूध, त्याला या ठिकाणी काही ना काही दिल्याशिवाय हे हॉटेलचं चालवणारे जे काही स्टाफ आहे तो खूप त्यांची अवगत करतो। आणि बाबूभाऊचा दिवस हा या कट्ट्यावरच सुरू होतो। हा गावठी कट्टा आहे, या ठिकाणी संतोष नानांनी एक काळ गाजवलेला आहे या कट्ट्यावर बसून। ती परंपरा पुढे चालू आहे। संतोष नाना नंतर आता विकास भाऊ तोडकरी नाना आहे, सगळे आहे। आणि म्हणून अजित भाऊ, जर वाजके कंपनी संतोष दादा आपल्याला असंच पुढे जायचं असेल तर या गावठी कट्ट्यावर बसणारा माणूस या गावचं नेतृत्व करू शकतो, या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करू शकतो, तालुक्याचं करू शकतो, नव्या जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं सुद्धा करू शकतो। हे सांगणारा हा कट्टा आहे, हे सांगून जाणारा मंत कट्टा आहे। आणि म्हणून आमचं याचं नातं काय तर ते आहे प्रेमाचं, माणुसकीचं, असं पाहिलं जातं। आणि पहिला शोध होतो आणि कुणालाही ऍड्रेस सांगायचा आहे, कुणाला काही द्यायचं असेल, अगदी विश्वास असताना तो हॉटेल श्रीराज मध्ये जा आणि काउंटरवर देऊन ठेवा असं सांगितलं की ते आपल्याला कितीही वाजले तरी ते प्राप्त होतं। असं विश्वसनीय असणारं हे हॉटेल म्हणता येणार नाही। या ठिकाणी ज्या दुधाचा आस्वाद घ्यायला जुन्नरची मंडळी, तरुण मंडळी रात्रीच्या 12-12 वाजता इथे येतात, पहाटेपर्यंत येणाऱ्या लोकांना सुद्धा इथे हा स्वाद चाखता येतो। आणि म्हणून आज हे हॉटेलमध्ये रूपांतर होत असताना जी भाग नुसती नाश्त्यावर किंवा चहावर, दुधावर होती, ती पोट भरायला जेवणापासून नाश्त्याचे आणखीन आयटम साऊथ इंडियन सुरू करतायत। फक्त क्वालिटी मेंटेन केली ना, आणि आपण चांगलं क्वांटिटी नका देऊ पण क्वालिटी द्या, निश्चितपणाने
आपला डंका संपूर्ण तालुक्यात नाही तर या पंचक्रोशीत गाजेल आणि लोक सकाळी सकाळी इथे रांगा लावतील अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि मुक्ताई चरणी या दोघांसाठी आणि या नारायणगावकरांच्या हॉटेलसाठी शुभेच्छा देते. सर्व ग्रामपंचायत नारायणगाव, सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे राज्य प्रतिष्ठान आणि असलेले संतोष नाना खेडेपासून आलेले सगळे मान्यवर ज्यांना ज्यांना बोलण्याची संधी नाही मिळाली, शिरोमणीचे सरपंच असतील सगळ्या तरुणाईकडनं आपल्याला लाख लाख शुभेच्छा. माझ्या माता भगिनींकडनं लाख लाख शुभेच्छा आणि सरकारकडनं पण शुभेच्छा देतो. कारण सरकारमध्ये असणारे मग राजसाहेब ठाकरेंपासून तर सगळ्यांनी या हॉटेलचा स्वाद घेतलेला आहे. कोणीही चुकलेलं नाही. दिल से मन से सब यहाँ पर एवढंच सांगते आणि माझ्या शब्दाला विनंती. जय श्रीराम. सुनील आणि राजू तिसरा स्लीपिंग पार्टनर मी आहे. मी स्लीपिंग पार्टनर ह्या अर्थाने आहे, फक्त मी आपलं सकाळचा चहा बांधायचं जी लोक मला भेटायला येतील किंवा मला सगळ्यांना बसायला येतील त्यांना फक्त चहा बांधायचं काम एवढंच नाही. हा तोट्याच आजपर्यंत एकही व्यवसाय नफ्यात नाही. असं खरोखर ताईंनी सांगितलं असेल, सत्यशील दादांनी सांगितलं असेल, निश्चित स्वरूपात राजकीय जीवनाची जडणघडण जी काही झाली ती या खात्यावर बसून झाली. आणि इथून पुढे नारायणगावकरांनी मला अनेक लोकांनी सांगितलं की आता खात्यावर बसायचं कमी करा, पण प्रेमच खात्याचं असं आहे की तिथं आल्याशिवाय दिवसाची सुरुवात होऊ शकत नाही. तो चहा खाट्टा असेल, दिवसभराचं सगळं मित्रपरिवार असेल किंवा भेटायचं ठिकाण असेल सहज उपलब्ध होणार, सहज इथपर्यंत पोहोचणार आणि कोणताही मेसेज कोणताही निरोप पटकन मिळणार असं हे ठिकाण आहे. अशा आजच्या या नवीन व्यवसायाच्या नवीन जागेमध्ये, नवीन व्यवसाय नाही म्हणतात, नवीन जागेमध्ये आपण स्थलांतर करत असताना मनापासून आपण सगळेजण उपस्थित झालात. त्यामध्ये आशाताई आहे, सत्यशील दादा आहे, सतीश दादा आहे, सरपंच आहेत, अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. मगाशी आमचे दादा फुलवले येऊन गेले. हे सगळ्यांचं मी मनापासूनचं आभार व्यक्त करतो. तुमचं प्रेम कायम असत राहू द्या असा विश्वास व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय भारत. समोर नाना